मंडळी, जे चित्र सध्या तुमच्या घरामध्ये आहे तेच चित्र आमच्याही घरामध्ये आहे. येस, आपल्या सगळ्यांचा लाडका पाहुणा आपले गणपती बाप्पा लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहेत आणि त्यांच्या आगमनाची तयारी, मखर बनवण्याची तयारी सगळीकडे जोरदार चालू आहे. आमच्याही घरी आम्ही मखर बनवायला सुरुवात केली आहे. पण गणपतीचं मखर भले तुम्ही महिनाभर आधीपासून का बनवायला घ्या, ते पूर्ण होतं त्या आदल्या रात्रीच आणि त्याशिवाय गणपतीच्या मखराला मजाच येत नाही. आमचेही कितीतरी प्लॅन बनले, फिस्कटले, प्लॅन बी तयार झाले, ते पण वर्कआउट नाही झाले, तर आम्ही दुसरी सोल्युशन शोधून काढली. ही अशीच तर गंमत असते गणपती बाप्पांच्या मखराची. एकदा ठरवलेलं पूर्णपणे प्लॅनिंगनुसार पूर्ण झालंय असं कधीच होत नाही. त्याला वेगवेगळे फाटे फुटत जातात. एकदा एक प्लॅन वर्क नाही झाला तर दुसरा प्लॅन करावाच लागतो, पण खूप मजा येते. आणि हीच मजा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी तुमच्या घरी कशी चालू आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, गणपती बाप्पांचे छान छान व्हिडिओ, कोकणातला गणेशोत्सव पाहण्यासाठी आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, याच्या आधीची जी एक क्लिप तुम्ही पाहिली तर ती काल रात्रीची होती. काल रात्री मी आणि वेदूने एक कापड, पांढरं असं एक कापड मातेरी रंगाने रंगवलं, कारण आम्हाला असा एक भिंतीसारखा इफेक्ट द्यायचा होता. पण ते जसं वर्कआउट व्हायला पाहिजे होतं तसं नाही झालं. आज सकाळी उठून मी पाहिलं तर त्या कापडाला आम्ही जो रंग दिला होता ती सिमेंट काव होती आणि ती काव पूर्ण हाताला लागत होती. तर ते कापड आम्ही गणपती डेकोरेशनसाठी वापरू शकत नाही आहोत, कारण गणपतीच्या नमस्कार करायला येणारी माणसं अशा टेबलाला आम्हाला ते कापड लावायचं आहे आणि जर त्या टेबलाला अशी चिटकून उभी राहिली तर पूर्ण कलर त्यांच्या कपड्यांना लागणार आणि ते नाही बरोबर आहे. म्हणून मग आता आम्ही दुसरा प्लॅन बी घेतला आहे. त्यासाठी मी बेसिकली माझी एक जुनी ओढणी वापरते आहे आणि त्या ओढणीवर बाबांच्या चुन्याच्या डब्यातला हा चुना आहे, त्याने एक प्रकारे चिऱ्याचा किंवा विटांचा इफेक्ट देण्याचा प्रयत्न करते आहे. तर हे बघा, हे कसं होतं आहे मला सांगा. हे बघा, हे एवढं काम मी किती वेळ झाला, भरपूर वेळ झाला मी एवढंच काम करते आहे. हे अशा प्रकारे मला दगडाचा इफेक्ट द्यायचा आहे. आता होप सो हे खूप सुंदर दिसावं, कारण आमच्या जे यंदाचं डेकोरेशन आहे ते थोडंसं वेगळं आहे. आम्ही यंदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासाठी मला हे असं पाहिजे. तर आता बघू हे कसं दिसतं आहे. छानच दिसणार आहे. आज जेव्हा मी ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे तेव्हा तारीख आहे 24 ऑगस्ट 2025. 27 तारखेला म्हणजे 2च दिवसांनी आपल्या सगळ्यांच्या घरी आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. ते आमच्या पण घरी येणार आहेत आणि त्या सगळ्याची गडबड लगबग सगळं चालू आहे. मखराचं तर अजून काही अतापत्ता नाही आहे. जो मेन पार्ट होता तो बनवून आम्ही तयार केला आहे, पण ते अजून त्याची प्रॉपर मांडणी बाकी आहे. तर ते सगळं तुम्हाला गणपतीच्या आगमनाच्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे स्टे ट्यून. गणपतीचे खूप छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर आता मी हे पटकन रंगवून पूर्ण करते, कारण आज रात्री पण बरंच काम आहे आणि आमचे चाकरमानी पण यायला निघालेत. आता बघूया, राणी पण आपली लवकर येऊ दे. मी ना वेदूने नवीन मोबाईल घेतला आहे, त्याच्यासोबत त्याला स्टँड मिळाला आहे, तर त्या स्टँडला मोबाईल चिटकवला आहे आणि हे करते आहे, व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. आम्ही ना पहिल्यांदाच असं काहीतरी थीम वगैरे ठरवून गणपतीचं डेकोरेशन करतोय. नाहीतर दरवर्षी जे आमच्याकडे पडदे आहेत तर तेच उभे करून आम्ही गणपतीचं मखर बनवायचो. पण यंदा म्हटलं आता बघूया आपल्याला काहीतरी जमतंय का, तर म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हे चॅलेंज घेतलं आहे की ह्या वर्षीचा गणपती बाप्पा पण थोडा वेगळ्या थाटातला आहे, तर त्याचं मखर पण तसंच असायला हवं. म्हणून आता यंदाचं जर आमचं मखर एकदा व्यवस्थित झालं की मग आम्हाला आणखीन जोर येईल आणि बघू पुढे कसं करता येईल. फक्त यंदाची जी आमची ही वेळीवाकडी सेवा आहे की बाप्पाने व्यवस्थित त्याच्या चरणी रुजू करून घ्यावी, एवढीच त्याला विनंती आहे.
मला हवं तसं तरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप सो हे चांगलं टर्नआउट होईल. बरंचसं काम बाकी आहे, काहीच झालेलं नाही आहे. यावर्षी थोडंफार वेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन असणार आहे, तर त्यामुळे वेळ लागतो आहे. आता बघूया व्हिडिओमध्ये पुढे काय घडतं. आमच्या घरात मखराचं कुठलंही काम आम्ही करत असलो तरी घरातले प्रत्येकजण तिथे हजर असतात. आता वेदू लाइटिंग चेक करत होता आणि आम्ही सगळेच जण तिथे होतो. हलक्या आवाजात गाणीसुद्धा ऐकत होतो. आजचा हा व्हिडिओ, आपला हा छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका.